सिक्स्थ क्वेश्चन फाइंड जनरल सोल्युशन. हा क्वेश्चन दिलेला आहे कॉस 4 थिटा इक्वल टू कॉस 2 थिटा. याचा जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. सोल्युशन म्हणजे काय, थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर, थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपल्याकडे 9 फॉर्म्युले आहे का लक्षात? 9 फॉर्म्युले तुम्हाला कुठे गेले? 9 फॉर्म्युलेस, हे 9 फॉर्म्युले. ठीक आहे. क्वेश्चन तुमचा साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा अशा फॉर्म मध्ये असेल तर थिटाची व्हॅल्यू अशी असणार. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा अशा फॉर्म मध्ये क्वेश्चन असेल तर थिटाची व्हॅल्यू अशी असणार. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा अशा फॉर्म मध्ये क्वेश्चन असेल तर आन्सर असा असणार. हे बेटा हे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे थिटाचे ते पण सांगितलं. पहिले 6 फॉर्म्युले जे आहे त्यांच्यामध्ये सेम पॅटर्न आहे बघा. एन पाय प्लस अल्फा, एन पाय प्लस अल्फा, एन पाय प्लस अल्फा, एन पाय प्लस अल्फा. या 6 फॉर्म्युल्यासाठी एन पाय प्लस अल्फा लिहायचं. पहिल्या फॉर्म्युल्यासाठी काय करायचं? -1/n. दुसऱ्या फॉर्म्युल्यासाठी इथं 2 लिहायचं, इथं मायनस करायचं. तिसरा फॉर्म्युला ॲज इट इज. चौथा, पाचवा, 6वा फॉर्म्युल्यामध्ये फक्त मायनस 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 करायचं. साइन 0 कधी असतो? साइन 0 0 असतो. साइन 180 0 असतो. साइन 360 0 असतो. तर एन मल्टिपल्स ऑफ पाय, मल्टिपल ऑफ पाय काय असणार आहे? साइन 0 असणार. ऑर मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 ला कॉस 0 असतो. कॉस 90 0, कॉस 270 0 असे. तर ऑर मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 ला कॉस 0 असतो आणि जेव्हा साइन 0 असतो तेव्हा टॅन पण 0 असतो. हे 6 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आता जो क्वेश्चन आहे बेटा, आत्ताचा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन, हा कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फाच्या फॉर्म मध्ये काय त्याप्रमाणे सॉल्व्ह करतो. बी हॅव कॉस 4 थिटा इज इक्वल टू कॉस 2 थिटा. बी नो कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. असा जर असेल बेटा, क्वेश्चन तुमचा असा जर असेल, देन थिटाचा फॉर्म्युला काय? थिटाचा फॉर्म्युला काय? एन पाय प्लस अल्फा असं लिहित होतो. दुसरा फॉर्म्युला आहे हा. दुसरा आहे तर इथं 2 लिहायचं, इथं मायनस करायचं. बरोबर. बी हॅव हे बेटा याचं याच्याबरोबर कंपॅरिझन केलं, या स्टँडर्ड फॉर्मचा आपल्या दिलेल्या इक्वेशन बरोबर कंपॅरिझन केलं तर थिटाची व्हॅल्यू काय येते? थिटा इज 4 थिटा अँड अल्फा इज 2 थिटा. बरोबर का? जिथे थिटा आहे तिथे 4 थिटा दिसायला लागलाय, जिथे अल्फा आहे तिथे 2 थिटा दिसायला लागलाय. म्हणजे या थिटाची व्हॅल्यू कशी असणार आहे बघा. थिटाचा फॉर्म्युला, थिटाच्या जागी लिहायचं 4 थिटा. 4 थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. अल्फा किती आहे? 2 थिटा. पूर्ण इक्वेशन 2 ने डिव्हिजिबल आहे. बरोबर का? 2 ने डिव्हिजिबल आहे तर काय करतो? 2 ने डिवाइड केल्यानंतर हा 2 थिटा, हा n पाय प्लस और मायनस 2 थिटा. थिटा फक्त थिटा. आपल्याला थिटाची एक स्पेसिफिक व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, हे प्लस मायनस चालणार नाही, एक्झॅक्ट व्हॅल्यू पाहिजे. तर एकदा पॉझिटिव्ह साइन कन्सिडर करून चालेल. हे ऍड करून बघूया. केस 1 2 थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस थिटा. ए बेटा सुरुवातीला प्लस या दोघांचं ऍडिशन करून बघतो थिटाची व्हॅल्यू काय. हा थिटा इकडे गेल्यावर काय होईल? मायनस थिटा. 2 थिटा मधून 1 थिटा गेला, एकच थिटा राहतो. थिटाची व्हॅल्यू काय आली? एन पाय. आणि केस 2 म्हणजे काय? या दोघांचं आता सबस्ट्रॅक्शन करून बघतो. 2 थिटा इज इक्वल टू एन पाय मायनस थिटा. ठीक आहे, हा मायनस थिटा तिकडे गेल्यावर काय होईल? 2 थिटा प्लस थिटा होईल एन पाय. हा मायनस थिटा इकडे गेल्यावर प्लस थिटा होईल. 2 थिटा मध्ये 1 थिटा ऍड केलं तर 3 थिटा होईल. थिटाची व्हॅल्यू काय येईल? पाय बाय 3. एन पाय बाय 3. Therefore, the solution of given equation is theta is equal to, थीटाची व्हॅल्यू काय मिळाली? एन पाय, अजून काय आहे? एन पाय बाय, वेअर एन इज इंटीजर. ठीक आहे, थीटाची हे दोन व्हॅल्यूज मिळाली. झालं का स्टार्ट? बेटा 7th क्वेश्चन बघा. फाइंड जनरल सोल्युशन साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. आपले 9 फॉर्म्युले कसे आहेत? साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा. दोन्हीकडे सेम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असायला पाहिजे. इथं वेगवेगळे. अशा टाईपचा जर क्वेश्चन असेल ना, याला अशा फॉर्म मध्ये आणायचा. 2 ब्रॅकेट्स चा मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 अशा फॉर्म मध्ये आणायचं. लक्षात राहील का? कुठेतरी लिहून ठेवा साईडला, 7th क्वेश्चनच्या बाजूला लिहून ठेवा. अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं त्याला. 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0. ते कसं करू सांगा बघू. इथं राईट हँड साईडला 0 येईल, हा टर्म तिकडे जाईल.
हे कसं होणार आहे? वी हॅव, याला सिम्प्लिफाय करतो बघा. साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. युजली साइन आणि कॉस सोडून बाकी जे काय असेल त्याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, हे बघा साइन थिटा इज इक्वल टू या टॅन थिटाला साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहू का? आता बघा, हा कॉस थिटा इकडे मल्टिप्लाय करतो, तर साइन थिटा इंटू कॉस थिटा, इथे राईट हँड साइडला कोण राहिला? साइन थिटा. हा साइन थिटा तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस साइन थिटा होईल, बरोबर का? मायनस साइन थिटा इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता या दोघातनं साइन थिटा कॉमन निघते बघा. साइन थिटा कॉमन निघाला तर याच्याकडे शिल्लक काय राहील? कॉस थिटा मायनस 1 इक्वल टू 0. हे दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 अशा फॉर्म मध्ये आलं. अशा फॉर्म मध्ये आल्यानंतर आता सिम्प्लिफाय करू शकतो. या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 आहे. ह्याचा अर्थ काय? दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन 0 कधी असतो? दोन्हीपैकी एक कोणतरी 0 असायला पाहिजे, बरोबर का? एक तर साइन थिटा इज इक्वल टू 0 असायला पाहिजे, और कॉस थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल? कॉस थिटा हा मायनस 1 इकडे गेल्यावर काय होईल? इक्वल टू 1. हे कॉस थिटा इज इक्वल टू कॉसची व्हॅल्यू 1 कधी असते? कॉस 0 1 असतो, बरोबर का? कॉस 0 1 असतो. तर हा साइन थिटा इज इक्वल टू 0 ह्याचा फॉर्म्युला माहिती आहे? वी नो साइन थिटा इज इक्वल टू 0, त्यावेळेस थिटाची व्हॅल्यू काय असते? थिटाची व्हॅल्यू एन पाय असते. थिटाची व्हॅल्यू काय असते? एन पाय. जेव्हा साइन थिटा 0 असतो तेव्हा थिटाची व्हॅल्यू काय असते? एल पाय. लिहिलंय का नाही बघा? 9 फॉर्म्युल्यामध्ये 7th फॉर्म्युला बघा, ते आहे का? अँड अजून काय माहिती आपल्याला? कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, याचा फॉर्म्युला पण माहिती आहे. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा अशा फॉर्म मध्ये जर तुमचा इक्वेशन असेल तर थिटाचा फॉर्म्युला काय? थिटा इज इक्वल टू 2n, काय फॉर्म्युला? 2n पाय प्लस मायनस अल्फा, बरोबर. वी हॅव काय आहे आपल्याकडे? अल्फा. याचा आणि त्याचं कंपॅरिझन केलं बेटा, याचा आणि याचं कंपॅरिझन केलं तर अल्फाची व्हॅल्यू किती आहे? अल्फा इज इक्वल टू 0. सो थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस 0 नाही लिहिलं तरी चालेल. सो थिटा इज इक्वल टू 2n पाय. तर थिटाचे हे दोन व्हॅल्यूज मिळाले. देअरफॉर थिटा इज इक्वल टू n पाय अँड 2n पाय, हे दोन व्हॅल्यूज आहेत. सच दॅट n बिलॉंग्स टू इंटीजर is the required general solution. इथे लक्षात करते बेटा कॉस चालू का? तर याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. इथे पण टॅन आहे, इथे पण टॅन आहे, पण इथे क्यूब आहे, इथे फक्त टॅन. काय करू शकतो आपण? हे असं करायचं. मी म्हटल्याप्रमाणे मागच्या क्वेश्चन मध्ये म्हणलो की नाही मी तुम्हाला, हे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करता येईल? हा टॅन क्यूब थिटा, पहिल्यांदा वी हॅव टॅन क्यूब थिटा इक्वल टू 3 टॅन थिटा, हा लिहितो. याला तिकडे घेऊन गेलं तर काय होईल? टॅन क्यूब थिटा मायनस 3 टॅन थिटा इक्वल टू 0. या दोघांना टॅन थिटा कॉमन निघू शकतो बघा. टॅन थिटा कॉमन घेतलं तर हा टॅन स्क्वेअर थिटा मायनस 3 इक्वल टू 0. हे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 अशा फॉर्म मध्ये आलं का? दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0. आता काय लिहू शकतो? देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू 0. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 कधी असणार आहे? एक तर हा 0 पाहिजे किंवा हा 0 पाहिजे. हा 0 असेल तर टॅन थिटा इज इक्वल टू 0 हा इक्वेशन येतो, और टॅन स्क्वेअर थिटा मायनस 3 इक्वल टू 0 हा इक्वेशन मिळतो. याला सिम्प्लिफाय करू. हा टॅन स्क्वेअर थिटा हा मायनस 3 इकडे गेला प्लस 3. टॅन स्क्वेअर थिटा हा 3 कोणाचा स्क्वेअर आहे? रूट 3 चा स्क्वेअर. रूट 3 चा स्क्वेअर, बरोबर. रूट 3 चा स्क्वेअर 3 येतो. आणि टॅनची व्हॅल्यू रूट 3 कधी असते? टॅनची व्हॅल्यू रूट 3 कधी असते? टॅनची व्हॅल्यू रूट 3 कधी असते? 30 ला का 60 ला? 60 म्हणजे किती? टॅन पाय बाय, बरोबर, त्याचा स्क्वेअर.
याला असे लिहू शकतो का, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर पाय बाय. आता दोघांचे जनरल सोल्युशन माहिती आपल्याला, या दोघांचे जनरल सोल्युशन माहिती आपल्याला. वी नो, काय माहिती आपल्याला, टॅन थिटा इथे असे देतो, वेन टॅन थिटा इज इक्वल टू 0, टॅन थिटा इज इक्वल टू 0 असतो तेव्हा थिटाची व्हॅल्यू किती असतो, देन तेव्हा थिटाची व्हॅल्यू किती असते, एन पाय असते. किती असते, एन पाय. 9th फॉर्म्युला आहे बघा, बरोबर का, एन पाय. अँड दुसऱ्या केसमध्ये टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असा असेल तेव्हा थिटा इज इक्वल टू, थिटा किती असतो, सगळ्या स्क्वेअरसाठी फॉर्म्युला तोच आहे बघा, एन पाय प्लस और मायनस अल्फा, बरोबर. देअरफॉर या केसमध्ये थिटा काय असणार आहे, एन पाय. अँड वी हॅव, इकडे अल्फाची व्हॅल्यू किती आहे बेटा, याला याच्याबरोबर कम्पेअर केलं तर अल्फाची व्हॅल्यू किती आहे, पाय बाय 3. देअरफॉर थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस और मायनस पाय बाय 3. असंच ठेवलंय का आन्सर, असंच ठेवलंय का, ठीक आहे. देअरफॉर थिटा इज इक्वल टू एन पाय कॉमा एन पाय प्लस और मायनस पाय बाय 3, such that n belongs to integer is the required general solution. Eblams pause. तर cos थीटा प्लस sin थीटा इक्वल टू 1 ह्याचा जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं, म्हणजे थीटाचे सगळे पॉसिबल व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. वी हॅव, जे आपल्याला दिलेले आहे ते लिहूया, cos थीटा प्लस sin थीटा इक्वल टू 1 हे दिलेलं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये परत तशाच फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येईल का, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 तशा फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला थोडंसं डिफिकल्ट जाईल. याला सॉल्व्ह करायची एक वेगळी पद्धत आहे बेटा. कंपाऊंड अँगल फॉर्म्युले आपल्याला यूज करावं लागेल का, बरोबर का. कंपाऊंड अँगलच्या फॉर्ममध्ये कंपाऊंड अँगलचा जो फॉर्म्युला आहे, साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, तशा फॉर्ममध्ये या एक्सप्रेशनला आणता येईल का बघायचं. तर इथे काय करतो बघा, मी हे सुरुवातीला थोडंसं बघा तुम्ही, पूर्ण इक्वेशनला 1/√2 ने डिवाइड करतो, 1/√2 ने डिवाइड करतो, म्हणजे √2 ने डिवाइड करतो. पूर्ण इक्वेशनला काय करतो, √2 ने डिवाइड करतो. पूर्ण इक्वेशनला √2 ने डिवाइड करतो. पूर्ण इक्वेशनला √2 ने डिवाइड केल्यावर काय होतंय बघा, हे बेटा कॉसची व्हॅल्यू 1/√2 कधी असते, कॉसची व्हॅल्यू 1/√2 कधी असते, कॉस 45. तर इकडे मी कॉस 45 लिहू शकतो आणि हा कॉस थिटा. साइनची व्हॅल्यू 1/√2 कधी असते, साइन 45 ला, साइन पाय बाय 4, हा साइन थिटा, आणि हा 1/√2 तसंच होतो. हे बेटा तुम्हाला लक्षात येते का बघा, हे कुणाचा फॉर्म्युला आहे, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, हे कुणाचा फॉर्म्युला आहे, कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला. कुणाचा फॉर्म्युला आहे, कॉस ए मायनस बी पाय बाय 4 मायनस थिटा, बरोबर, कॉस पाय बाय 4 मायनस थिटा इक्वल टू ही 1/√2. कॉसची व्हॅल्यू 1/√2 कधी असते, कॉस 45 ला. आता हे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फाच्या फॉर्म मध्ये आला, मग तो फॉर्म्युला यूज करू शकतो. वी नो कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा वेन कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. थिटा किती असतो, थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. वी हॅव, हे बेटा याचा आणि याचा कंपॅरिझन केलं तर थिटाची व्हॅल्यू काय, थिटाच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करावं लागेल, पाय बाय 4 मायनस थिटा, आणि अल्फाच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करावं लागेल, पाय बाय 4. ठीक आहे, थिटाच्या ठिकाणी हे सबस्टिट्यूट करतो, पाय बाय 4 मायनस थिटा प्लस और मायनस अल्फा आहे पाय बाय 4. तर इथे पण दोन केसेस येतील, या दोघांचं एडिशन केल्यावर एक व्हॅल्यू मिळेल, या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यावर एक व्हॅल्यू मिळेल. केस 1 पाय बाय 4 मायनस थिटा 2n पाय प्लस पाय बाय 4 करतो. ठीक आहे,
ए बेटा हा पाय बाय 4 तिकडे गेल्यावर काय होईल मायनस पाय बाय 4 बरोबर मायनस पाय बाय 4 आणि मायनस थिटा इज इक्वल टू 2n पाय काय तर चुकलं का माझं थिटा इज इक्वल टू मायनस 2n पाय आहे रे बरोबर आहे का असं काय एक आन्सर थिटा मायनस पाय बाय 4 लिहायला पाहिजे होतं हे बेटा ह्याला सुरुवातीला ठेवून नंतर याला ठेवलं तरी चालतंय कॉस थिटा पहिला आणि पाय बाय 4 नंतर घेतलं तर काय होईल कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे का नाही हा ए मी ह्याला कन्सिडर केलं तर थिटाला ए कन्सिडर केलं तर थिटा इकडे येईल आणि पाय बाय 4 इकडे येईल मला वाटलंच इथे करताना असं करायला पाहिजे थिटा मायनस पाय बाय 4 ठीक आहे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी ए कोणाला कन्सिडर करतो थिटाला बी कोणाला कन्सिडर करतो पाय बाय 4 बरोबर तेव्हा असं येईल फॉर्म्युला तर इकडे काय होईल थिटा मायनस पाय बाय 4 हा थिटा मायनस पाय बाय 4 थिटा मायनस पाय बाय 4 तर हा थिटा मायनस पाय बाय 4 हा मायनस पाय बाय 4 इकडे गेल्यावर काय होईल प्लस पाय बाय 4 काय होईल पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 तर ही व्हॅल्यू काय येते बेटा 2n पाय पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 2 येते बरोबर थिटाची एक व्हॅल्यू ही आली का आणि दुसरी व्हॅल्यू दुसऱ्या केसमध्ये काय येईल बघा केस 2 थिटा मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू 2n पाय आता इथे मायनस घेतो प्लस एकदा घेतलो या दोघांचा एकदा ऍडिशन केलो ही व्हॅल्यू मिळाली या दोघांचा एकदा सबस्ट्रॅक्शन करतो पाय बाय 4 हा मायनस पाय बाय 4 इकडे गेल्यावर प्लस पाय बाय 4 2n पाय मायनस पाय बाय 4 तर हे प्लस पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 कॅन्सल होती थिटाची एक व्हॅल्यू काय येते 2n पाय therefore theta is equal to 2n pi or 2n pi plus pi by 2 such that n belongs to integer is the required general solution. याला असं सॉल्व्ह करायचं कॉस कशी आता तुम्ही हा जर टेबल बघितला सुरुवातीला आपण टेबल बघितलं होतो गेला बाबा टेबल हा टेबल बघा साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे साइन 30 ची व्हॅल्यू 1 हाफ आहे साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 आहे साइन 90 ची व्हॅल्यू 1 तर साइन थिटाची व्हॅल्यू जी आहे याची मिनिमम व्हॅल्यू काय साइन थिटाची मिनिमम व्हॅल्यू 0 आहे आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे आता तुम्ही सगळे पॉसिबल व्हॅल्यू जर बघितलं साइन थिटाचे सगळे पॉसिबल व्हॅल्यू जर बघितलं तर साइन हे बेटा साइन 270 जे आहे ते काय आहे -1 येते साइन 90 1 आहे साइन 270 काय येते साइन 270 काय येते -1 आहे तर साइन थिटाची जी व्हॅल्यू आहे is greater than -1 greater than or equal to -1 and less than or equal to 1 मला सांगायचं काय साइन थिटाची मिनिमम व्हॅल्यू -1 आहे आणि साइन थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे साइन थिटाची व्हॅल्यू 1 कधी आहे साइन 90 1 आहे थिटाची व्हॅल्यू 90 असताना साइनची व्हॅल्यू काय आहे साइन 90 ची व्हॅल्यू काय साइन 90 1 आहे साइन 90 1 आहे मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे आणि मिनिमम व्हॅल्यू काय साइन थिटाची साइन 270 किती असतो -1 असतो तर साइनची व्हॅल्यू लोएस्ट व्हॅल्यू -1 आहे हायेस्ट व्हॅल्यू 1 आहे सिमिलरली कॉसची व्हॅल्यू पण तसंच आहे लोएस्ट व्हॅल्यू त्याची -1 आहे आणि हायेस्ट व्हॅल्यू 1 आहे कॉस थिटाची लोएस्ट व्हॅल्यू -1 आहे कॉस म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतो हे बेटा कॉस 180 डिग्री किती असणार आहे कॉस 180 डिग्री -1 आहे कॉस 180 डिग्री काय असतो -1 आणि कॉस 0 किती आहे 1 तर कॉस ची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे लोएस्ट व्हॅल्यू -1 टॅन थिटा ची मॅक्झिमम व्हॅल्यू एनी रियल नंबर आहे बरोबर का आणि लोएस्ट व्हॅल्यू पण ते एनी रियल नंबर आहे -∞ टू इन्फिनिटी ऍक्च्युली बरोबर का हा ऍक्च्युली -∞ टू +∞
ठीक आहे. हे बेटा ह्याच्यातनं कन्सेप्ट मला तुम्हाला काय सांगायचं आहे, साइन थीटा इज इक्वल टू सम व्हॅल्यू जे असते, साइन थीटा इक्वल टू फॉर एक्झाम्पल 1 असेल. ठीक आहे. हा थीटा जो असतो त्याला म्हणायचं डोमेन. काय म्हणायचं त्याला? डोमेन. थीटाच्या व्हॅल्यूला काय म्हणायचं? डोमेन. आणि इकडे जे व्हॅल्यू असते त्याला म्हणायचं रेंज. काय म्हणायचं त्याला? रेंज. थीटाच्या व्हॅल्यूला डोमेन म्हणायचं आणि साइन थीटाची जी व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं रेंज. बरोबर. तर थीटाचे व्हॅल्यू जे आहेत, डोमेन जे आहेत ते एनी रिअल नंबर असणार. एनी रिअल नंबर असणार या केसमध्ये. आणि रेंज जे आहे ते असणार आहे -1 टू 1. -1 टू 1. बरोबर. -1 टू 1 प्लस 1. डोमेन काय असणार आहे? डोमेन इज एनी रिअल नंबर अँड रेंज इज -1 टू 1. इन शॉर्ट मला सांगायचं काय, साइन थीटाची व्हॅल्यू नेहमी -1 टू 1 ह्याच्यामध्येच असणार आहे. कॉस थीटाची व्हॅल्यू -1 टू 1 च्या रेंजमध्येच असणार आहे. टॅन थीटाची व्हॅल्यू कॅन टेक एनी व्हॅल्यू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ठीक आहे. याच्यावरनं मी पुढचा क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करतो. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बघा. 8th क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅव सोल्युशन? विच ऑफ द फॉलोइंग हॅव सोल्युशन? पहिला क्वेश्चन, कॉस 2 थीटा इज इक्वल टू -1. हे बेटा कॉसची व्हॅल्यू का, कॉस किती का अँगल असे ना, कॉस ऑफ सम अँगल -1 असू शकतो का? कॉसची रेंज -1 टू 1 आहे. -1 असू शकते व्हॅल्यू. कॉस थीटाची व्हॅल्यू -1 असू शकते. तर सोल्युशन जे आहे ते पॉसिबल आहे. बरोबर ना? हॅज अ सोल्युशन म्हणायचं. द गिवन इक्वेशन हॅज अ सोल्युशन. ह्याचं सोल्युशन अवेलेबल असणार आहे. ह्याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करू शकतो. कसं कॅल्क्युलेट करू शकतो? 7th क्वेश्चन मध्ये केले की आपण या -1च्या ऐवजी काय लिहायचं? कॉस 1 कधी असतो? 0 डिग्रीला. ह्याच्या ऐवजी लिहायचं कॉस 0. बरोबर का? -cos 0. कॉस निगेटिव्ह कधी असणार आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये. बरोबर का? तर पाय मायनस थीटा करायचं. त्या पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -1. हे बेटा मी दोन्हीकडचा स्क्वेअर रूट जर घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, हे कॉस थीटा येईल आणि इकडे काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ -1. हे तर इमॅजिनरी नंबर आहे. हे बेटा कॉस थीटाची व्हॅल्यू कधी इमॅजिनरी नंबर असणार आहे? कॉस थीटाचे पॉसिबल व्हॅल्यूज काय? ते -1 ते 1 या रेंजमध्येच असणार आहे. कॉस थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे? -1 टू 1 च्या मध्येच काहीतरी असणार आहे. बरोबर का? तर ही व्हॅल्यू नसणार आहे कॉस थीटाची. तर या केसमध्ये सोल्युशन एक्झिस्ट करत नाही. देअरफॉर द गिवन इक्वेशन डज नॉट हॅव सोल्युशन. रिझन लिहू शकता. सिन्स कॉस थीटा जे आहे ते -1 ते 1 च्या रेंजमध्येच असतो. कॉस थीटाची व्हॅल्यू काय असते? इज बिटवीन -1 अँड 1. बरोबर का? स्क्वेअर रूट ऑफ -1 -1 टू 1 मध्ये लाय करत, तो इमॅजिनरी नंबर. तिसरा क्वेश्चन काय? 2 sin थीटा इज इक्वल टू 3. 2 sin थीटा इज इक्वल टू 3. याला मॉडिफाय करतो. sin थीटा इज इक्वल टू 3/2. या 2 ला क्रॉस मल्टिप्लाय करून इकडे हे 3/2 म्हणजे दीड झालं. दीड म्हणजे 1 पेक्षा जास्त. पण साइन थीटाची व्हॅल्यू -1 टू 1 इथपर्यंतच आहे. त्याच्यापेक्षा जास्त पण नाहीये, त्याच्यापेक्षा कमी पण नाहीये. इथे लिहू शकता वी नो साइन थीटा इज एक तर -1 ला इक्वल असेल किंवा -1 पेक्षा जास्त असेल आणि जास्तीत जास्त किती असणार आहे? 1 असणार. 1 किंवा 1 पेक्षा कमी असणार. यातलीच कुठली तरी व्हॅल्यू असणार आहे साइन थीटाची व्हॅल्यू. 3/2 म्हणजे दीड म्हणजे 1 पेक्षा जास्त झाले. ती व्हॅल्यू नसणार आहे साइन थीटाची. देअरफॉर द गिवन इक्वेशन डज नॉट हॅव सोल्युशन. याचं सोल्युशन नसणार. फोर्थ वन काय? 3 tan थीटा इक्वल टू 5. 3 tan थीटा इक्वल टू 5. tan थीटा इक्वल टू 5/3. 5/3 म्हणजे किती येते बघा? ऑलमोस्ट 1 पॉईंट समथिंग येईल. पण tan थीटाची व्हॅल्यू जी आहे
इज मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. बरोबर का? टॅन थिटाची व्हॅल्यू काय काय असू शकतात? मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. तर टॅन थिटाच्या रेंजमध्ये ही व्हॅल्यू आहे. बी नो टॅन थिटा इज फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. या रेंजमध्ये त्याचे व्हॅल्यूज असणार आहे टॅन थिटाचे. देअरफोर द गिवन इक्वेशन हॅज सोल्युशन. लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? साइन थिटाची व्हॅल्यू मिनिमम -1 मॅक्झिमम 1 याच्यामध्येच काहीतरी साइन थिटाची व्हॅल्यू असणार. कॉस थिटाचं पण तसंच. कॉस थिटाची मिनिमम व्हॅल्यू -1 मॅक्झिमम व्हॅल्यू 1 याच्यामध्येच काहीतरी असणार. टॅन थिटाची व्हॅल्यू मिनिमम मायनस इन्फिनिटी असते आणि मॅक्झिमम प्लस इन्फिनिटी असते. हे नवीन गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ना. ठीक आहे. साइन थिटाची मिनिमम व्हॅल्यू -1, साइन थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू 1. त्याच्यामधले पण व्हॅल्यूज असू शकतात साइन थिटाची. साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 असू शकते, साइन थिटाची व्हॅल्यू √3/2 असू शकते. वेगवेगळे व्हॅल्यूज असू शकतात. पण मिनिमम व्हॅल्यू -1, मॅक्झिमम व्हॅल्यू 1. 1 पेक्षा जास्त असू शकत नाही, -1 पेक्षा कमी असू शकत. कॉस थिटाची व्हॅल्यू -1 पेक्षा कमी असू शकत नाही, +1 पेक्षा जास्त असू शकत नाही. टॅन थिटाची व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी कुठली पण असू शकते, पण रिअल नंबर असायला पाहिजे. ठीक आहे. हा एक्सरसाइज आपला संपला. पॉज कर, बंदच कर ना.